सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. त्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे येणारे सर्व व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की आज तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामामध्ये अधिक ताण सहन करावा लागेल. व्यस्त जीवनातून तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. आज कामाच्या ठिकाणी नवीन मित्र तुम्हाला जमतील. व्यावसायिक लोकांना नवीन ऑर्डर मिळण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याबाबत तुम्ही जागरूक राहा. तुम्हाला आरोग्याची थोडी काळजी घेण्याची गरज आहे. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सामाजिक कार्यामध्ये अधिक व्यस्त राहाल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचं अनन्यसाधारण असं सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठ्यांचा सल्ला घेणं आज आवश्यक आहे. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मनाविरुद्ध काही ठिकाणी तुमचे पैसे खर्च होतील, परंतु त्याचं वाईट वाटू देऊ नका. मुलांकडून तुम्हाला एक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. संध्याकाळी मित्रांसोबत तुम्ही फिरायला जाल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस शुभ असणार आहे. व्यवसायामध्ये काही नवीन लाभ होतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. जोडीदारासाठी तुम्ही भेटवस्तू खरेदी कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती तुमची सुधारू शकते. भविष्याविषयीच्या चिंता तुमच्या कमी होतील. लग्नाचे प्रस्ताव येतील, त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापारी वर्गाला चिंता सतावेल. कामामध्ये अधिक प्रकर्षानं तुम्ही लक्ष द्या. शत्रूंच्या हालचालींवरती लक्ष ठेवा. आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबतच्या नात्यामध्ये दुरावा येईल. बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीमध्ये आजचा दिवस तुम्हाला संमिश्र राहील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी आणि व्यवसायामध्ये प्रगतीच्या नवनवीन संधी तुम्हाला मिळतील. घाईघाईनं काम करणं आज टाळा, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये नम्र बोलणं ठेवा आणि काम वेळेवरती पूर्ण करा. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला जाईल. कुटुंबामध्ये काही शुभ घटना घडतील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मुलांच्या भविष्याबाबत थोडे चिंतेमध्ये राहाल. वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतल्यानं चिंता अधिक सतावेल. आरोग्याच्या समस्या उद्भवतील, ज्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. तुमच्या आरोग्यावरती अधिक पैसे खर्च होतील. कुटुंबातील व्यक्तींसोबत तुमचे मतभेदही होऊ शकतात, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. यानं तुम्हाला भविष्यामध्ये चांगला फायदा होईल. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही रखडलेली कामं पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न कराल. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सर्व कामं तुमची सहज आज पूर्ण होतील. तुमच्या पगारामध्ये लवकरच वाढ होईल. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी लोकांना आज विशेष लाभ होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे वाद होऊ शकतात आणि यातनं तुमच्या कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे
जिभेवरती साखर ठेवा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस खडतर असणार आहे, त्यामुळे विचार करून निर्णय घेण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुम्ही अडचणीमध्ये सापडाल. तुम्हाला आज वडिलांच्या सल्ल्याची गरज भासेल, जो तुमच्या फायद्यामध्ये सुद्धा पडेल. व्यवसायामध्ये महत्त्वाची डील फायनल करताना आज तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्याला तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कायदेशीर वाद संपतील, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. जोडीदारासोबत तुमचे मतभेद होऊ शकतात. कोणाकडूनही कर्ज अजिबात घेऊ नका, तुमचं नुकसान होऊ शकतं. अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही आळस सोडून द्या. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक प्रयत्न करावे लागतील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कार्यक्षेत्रामध्ये नवनवीन संधी मिळतील, त्यामुळे विचार करून निर्णय घ्या आणि कामावरती अधिक लक्ष द्या. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही प्रसिद्ध व्हाल. नोकरदारांना आज कामाच्या ठिकाणी सावध राहावं लागेल. विरोधक तुमचं नुकसान करू शकतात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही गाईला गुळ खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये येणाऱ्या समस्यांवरती उपाय शोधावे लागतील. कामामध्ये गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. व्यवसायासाठी तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागेल. मित्रांसोबत तुम्ही आज बाहेर डिनरला जाण्याचा प्लॅन कराल. जोडीदाराच्या सल्ल्यानं तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. कामामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस हा चांगला राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज हुशारीनं तुम्हाला सर्व समस्या सोडवाव्या लागतील. तुमचं यश पाहून इतरांच्या मनामध्ये द्वेषाची भावना ही निर्माण होऊ शकते. तुम्हाला आज तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी आज वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वादामध्ये ठिणगी पडेल असं काहीही करू नका, यानं तुमचं नुकसान होईल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.